नर्मदे हर. नमस्कार. मी भरत मुकुंद तामनकर. भारत भ्रमंती चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेबाबत. त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मी स्वतः 2 वेळा उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा केली आहे. म्हणून ज्यांना पण उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा यावर्षी 2025 मध्ये करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयोगाला येईल म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे, त्याच्याबद्दलची माहिती देण्यासाठी. तर उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा, त्यात तुम्ही थंबनेल माझ्या ह्याचं बघितलंच असेल व्हिडिओचं, की उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा का करावी, कशी करावी, कधी करावी, या तिन्ही प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करणार आहे या व्हिडिओमध्ये. तर चला तर मग आपण सुरुवात करूया व्हिडिओला. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेबद्दल जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन. तर उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा का करावी हा पहिला प्रश्न. ज्यांना कोणाला पूर्ण नर्मदेची परिक्रमा करता येत नाही 3,500 किलोमीटरची पायी, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे 1 दिवसाची उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा. ज्यांना पण एवढे दिवस रजा मिळू शकणार नाहीये, किंवा 6 महिने किंवा 4 महिने ज्यांना रजा मिळणार नाही, किंवा जे शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीयेत एवढी मोठी परिक्रमा करण्यासाठी, त्यांच्यासाठी हा अतिशय उत्तम असा पर्याय आहे. जी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा ती एकाच दिवसामध्ये पूर्ण करू शकतो आपण. त्याला टोटल 3 दिवसाचा अवधी लागतो. म्हणजे 1 दिवस आपण जाणार, 1 दिवस आपण परिक्रमा करणार आणि 1 दिवस आपण रिटर्न येणार. तर हे 3 दिवसात ही परिक्रमा पूर्ण होऊ शकते. म्हणून ज्यांना पण 3,500 किलोमीटरची मोठी परिक्रमा जमत नाही, त्यांच्यासाठी हा उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा हा उत्तम असा पर्याय आहे. तर त्यांनी त्याच्यासाठी ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करावी. आता नर्मदा परिक्रमा मुळात का करावी ह्याच्यासाठी तुम्हाला मी सांगतो थोडक्यात. माझ्या नॉलेजप्रमाणे, माझ्या बुद्धीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की मुळात नर्मदेचीच परिक्रमा का करावी, दुसऱ्या नद्यांची का करू नये, असा तुम्हाला साहजिकच प्रश्न पडला असेल. तर त्याचं उत्तर असं आहे की नर्मदा नदी ही शंकराच्या श्वेदापासून तयार झालेली आहे हिंदू पुराणांनुसार. आणि शंकर पूर्ण त्यांच्या पंचायतानासकट नर्मदा नदीमध्ये विराजमान आहेत. म्हणून नर्मदा नदीतला प्रत्येक दगड हा शंकर मानला जातो. म्हणजे हर कंकर शंकर असं म्हणतात नर्मदेत. नर्मदेतला कुठलाही तुम्ही दगड जर घेतला, त्याचा दगड गोटा, तर तो त्याला सिद्ध करावं लागत नाही, त्याची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही, तो डायरेक्ट शंकरच मानला जातो. शंकराची पिंडच ती मानली जाते. तर अशा दृष्टीने त्याचं महत्व आहे. दुसरं अशी गोष्ट आहे की नर्मदा नदी ही अतिशय पुराण काळापासून वाहते आहे जगामध्ये. अतिशय पुराण काळापासून तिचं अस्तित्व आहे आणि जगाच्या अंतापर्यंत तिचं अस्तित्व राहणार असं आपल्या हिंदू पुराणांनुसार म्हटलेलं आहे. त्याचं उदाहरण म्हणजे आत्ताच मध्ये एक 3-4 वर्षापूर्वी गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या पात्रामध्ये डायनासोरचे अवशेष सापडलेले आहेत. म्हणजे तरी सिद्ध पण होतं की ही नदी अतिशय पुरातन आहे. तर अतिशय पुरातन अशी ही नदी आहे आणि प्लस ते शंकराचं त्यांच्यावर शंकराच्या स्वेदातून तयार झाल्यामुळे त्याचं एक धार्मिक महत्व आहे. दुसरं असं आहे की नर्मदा नदीच्या काठी अनेक साधू संतांनी हजारो वर्षांपासून तपश्चर्या केलेली आहे तिथे. त्यामुळे तो तट पवित्र झालेला आहे. आज पण तिथे सूक्ष्म रूपाने आणि स्थूल रूपाने सुद्धा अनेक साधू संत तपश्चर्या करतायत. सूक्ष्म रूपातले साधू संत आपल्याला दिसत नाहीत. तर ज्या वेळेला ते सूक्ष्म रूपाने करतात, तर असं त्याचं वर्णन करण्यात येतं आपल्या पुराणांमध्ये की कमंडलू लागेल एवढ्या दाटीवाटीने साधू संत सूक्ष्म रूपाने नर्मदेच्या दोन्ही तटावर तपश्चर्या करतायत. तर हे जर आपल्याला अनुभवायचं असेल तर नर्मदा तटी गेल्यानंतर आपल्याला त्याचा अनुभव येतो. तिथे अतिशय पॉझिटिव्ह अशी ऊर्जा आहे. जे कोणी नर्मदा काठी गेले असतील त्यांना ती ऊर्जा जाणवली असेल. जे गेले नसतील त्यांनी जरूर जावं आणि ती ऊर्जा अनुभवावी. मी स्वतः 2 वेळा गेल्यामुळे मला ती ऊर्जेचा अनुभव आहे. तर अतिशय पॉझिटिव्ह अशी तिथे एनर्जी आहे, कारण ही तपश्चर्या साधू संतांनी केलेली त्यामुळे. तर त्यामुळे नर्मदा नदीच्या परिक्रमेचं अतिशय महत्व असं आहे. दुसरं असं सांगितलं आपल्या पुराणामध्ये की गंगेत स्नान केल्याने पाप नष्ट होतात. तर नर्मदेच्या नुसत्या दर्शनाने पाप नष्ट होतात असं आपल्या पुराणांमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी सुद्धा त्याचं महत्व मानलं जातं. तर अशा तऱ्हेने नर्मदा नदीचं धार्मिक महत्व तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता ज्यांना पण ही मोठी 3,500 किलोमीटरची पायी नर्मदा परिक्रमा जमत नाही,
त्यांच्यासाठी पायी करण्याची परिक्रमा म्हणजे उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा, जी एका दिवसात साधारणपणे 21 किलोमीटरची परिक्रमा आहे. ती वेगवेगळी होते, म्हणजे जर सगळी दर्शनं घेतली तर 21 किलोमीटर होईल, सगळी मंदिरांची दर्शनं घेतली तर 21 किलोमीटर होईल. जर काही मंदिरं तुम्ही दर्शन घेतली नाही तर ते 17-18 किलोमीटरमध्ये ती होऊन जाते पूर्ण. आणि तुम्ही सकाळी सुरू केली तर तुमची पहाटे लवकर जर सुरू केली परिक्रमा तर ती तुमची साधारणपणे 4ला सुरू केली तर तुम्ही 9-10 वाजेपर्यंत ती परिक्रमा पूर्ण होते. तर अशी ही छोटी आणि अतिशय सुंदर अशी परिक्रमा आहे आणि त्याच्यामध्ये फार असा आनंद येतो. मी स्वतः तो अनुभवलेला आहे 2 वेळा केल्यामुळे. तर त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जरूर करावी. ज्यांना पण पूर्ण परिक्रमा करण्याची इच्छा आहे आणि त्यांना जमत नाहीये तर त्यांनी सुरुवात म्हणून स्टार्ट म्हणून ही नर्मदा परिक्रमा करावी उत्तर वाहिनी, जी यावर्षी आपल्याला एप्रिल महिन्यात चालू होणार आहे. म्हणजे चैत्र महिना, आपला जो मराठी चैत्र महिना असतो त्याच्यामध्येच ह्याचं महत्व आहे. केली तर उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा चैत्र महिन्यातच करायची असते. तर अशा दृष्टीने ह्या उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेचं महत्व आहे. म्हणून कशासाठी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करावी, तर ह्याच्यासाठी की आपल्याला पूर्ण जर जमत नसेल तर निदान ही तरी करावी, या दृष्टीने ह्याचं महत्व आहे. आता उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा कधी करावी? उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा ही हिंदू आपल्या पंचांगाप्रमाणे चैत्र महिन्यात जो एप्रिलमध्ये साधारण सुरू होतो आणि एप्रिल महिन्यात मध्येच असा सुरू होतो. दरवर्षी वेगवेगळी डेट मागे पुढे येते. तर यावर्षी तो सुरू होणार आहे एप्रिल महिन्यात. यावर्षी कधी सुरू होणार आहे ते तुम्हाला सांगतो. 30 मार्च ते 27 एप्रिल ह्याच्यामध्ये, ह्या काळामध्ये तुम्ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करू शकता तुमच्या सोयीनुसार. तर असं त्याचं महत्व आहे की चैत्र महिन्यातच ती करावी, तरच ती फलदायी ठरते, असं त्याचं पौराणिक महत्व आहे. बरोबर. नंतर व कधी करावी व कशी करावी, तर ह्याचे विधी असा आहे की ही तुम्ही गुजरातमधील तिलकवाडा किंवा गुजरातमधील रामपुरा या दोन्ही तटावरून, दक्षिण तट उत्तर तट दोन्ही तटावरनं स्टार्ट करू शकता आणि पूर्ण असं गोल फिरून उत्तर वाहिनी त्या ठिकाणी ती झालेली आहे तिथे तिला गोल पूर्ण फिरून परत तुम्ही ज्या ठिकाणून सुरू केलं तिथे यायचं आहे, अशी ती पूर्ण परिक्रमा होते. तर आता तुम्हाला जर जायचं आहे तर रामपुरा घाट तिथून तुम्ही सुरू करू शकता किंवा तिलकवाड्यावरनं तुम्ही सुरू करू शकता. तर रामपुरा घाट किंवा तिलकवाड्यासाठी जाण्यासाठी तुम्हाला मुंबईवरनं किंवा कुठूनही ट्रेन पकडली तर एकता नगरला तुम्हाला उतरायचं आहे. एकता नगर, ज्यांना एकता नगर स्टेशन मिळत नसेल, ती रेल्वे मिळत नसेल, तर त्यांनी बडोद्याची रेल्वे पकडायची, बडोद्याला उतरायचं. बडोद्यावरनं बसने ते केवडियाला जाऊ शकतात किंवा राजपीपळाला जाऊ शकतात. तिथून ते दोन्ही जवळ आहे, तिलकवाडा पण जवळ आहे आणि रामपुरा घाट पण जवळ आहे. तर अशा दृष्टीने दोन्हीकडनं तुम्ही ती परिक्रमा स्टार्ट करू शकता. आता परिक्रमा करायच्या अगोदर, म्हणजे आता तुम्ही ठरवलं की अमुक डेटला आपल्याला करायचंय, तर राहण्याची अशी व्यवस्था आहे. रामपुरा घाटावर रणछोड राय मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये पण राहण्याची व्यवस्था आहे. 3-4 रूम्स आहेत आणि असा मोठा हॉल आहे. तिकडे तुमची राहण्याची व्यवस्था होऊ शकते आदल्या दिवशी तुम्ही गेल्यानंतर. तर राहण्याची व्यवस्था तिथे होऊ शकते. दुसरं, तिकडे एक रामपुरा घाटावर मौनी बाबा आश्रम, तिथे राहण्याची व्यवस्था होऊ शकते. अजून पण एक बाजूला आश्रम आहे, त्याचं नाव मी विसरलोय, तर तिथे पण तुमची राहण्याची व्यवस्था होऊ शकते. प्लस तिथे आजूबाजूला हॉटेल्स आहेत, होमस्टे आहेत, तिथे पण तुम्ही राहण्याची तुमची व्यवस्था होऊ शकते. तर त्या दृष्टीने तुम्ही ठरवू शकता की कुठे राहायचं, तुम्हाला जसं सोयीस्कर होईल तसं तुम्ही राहू शकता. जर तुम्ही ठरवलं तिलकवाडावरनं तुम्ही परिक्रमा करणार, तर तिथे वासुदेव कुटीर आश्रम आहे. वासुदेव कुटीर आश्रमात तुमची राहण्याची तिथे व्यवस्था होईल तिलकवाड्याला. तर अशा दृष्टीने तुमची राहण्याची व्यवस्था झाली तर ती परिक्रमा कशी करावी बघा. आता आपण जर ठरवलं की आपल्याला अमुक तारखेला परिक्रमा करायची आहे, त्याच्या आदल्या दिवशी आपण निघायचं घरून, तिकडे तिलकवाडा किंवा रामपुरा घाटला पोचायचं. आदल्या दिवशी निघाल्यानंतर सकाळी तिथे आपण संध्याकाळपर्यंत पोचू. तर संध्याकाळी गेल्यानंतर रणछोडराय मंदिरामध्ये आपण त्याचा संकल्प घ्यायचा उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेचा भटजीकडनं, आणि संकल्प घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जिथे राहणार असतो तिथे जाऊन रात्री राहायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नर्मदेत स्नान करायचं. नर्मदा जल एका पाण्याच्या बाटलीत भरून घ्यायचं आणि त्या रामपुरा घाटवरनं करणं असेल तर रामपुरा घाटवरनं,
किंवा जर तिलकवाडावरनं करणं असेल तर तिलकवाडावरनं परिक्रमेला सुरुवात करायची. जर रामपुरा घाटवरनं तुम्ही केलीच सुरुवात, मी तिथून केले म्हणून सांगतो, तिथून तुम्ही सुरुवात केली तर सरळ तुम्ही हा दक्षिण तटावर आहे आपला रामपुरा घाट. रामपुरा घाट दक्षिण तटावर आहे. तर तिथून तुम्ही चालायला सुरुवात केली की तिलकवाडा येईपर्यंत समोर अपोजिट साईडला तिलकवाडा येईपर्यंत तुम्हाला सरळ चालत जायचंय. नंतर तिथे होडीची व्यवस्था असते किंवा कधी कधी ब्रिज बांधलेला असतो. तर तो ब्रिज पार करायचा आहे तुम्हाला. ब्रिज पार करून तिलकवाड्यावरनं परत रामपुरा घाट समोर येईपर्यंत तुम्हाला चालत यायचंय आणि परत तिथून होडीची व्यवस्था असते आणि तुम्ही पलीकडनं ह्या साईडला येऊन रामपुरा घाटला तुमची परिक्रमा संपूर्ण होते. ते आल्यानंतर तुम्ही जिथे संकल्प तुमचा सोडलेला त्या भटजीला भेटून तो जे नर्मदेचं पाणी आहे, जल आहे तुमच्याबरोबर नर्मदा माईचं, ते जल शंकराच्या पिंडीवर तिथे अर्पण करायचं आहे आणि तिथे कन्याभोजन करायचं आहे. कन्याभोजन म्हणजे आता ज्यांना पूर्ण शक्य आहे त्यांनी पूर्ण कन्याभोजन करायचं किंवा तिथे ज्या कन्या असतील त्यांना काही शालेय वस्तू किंवा थोडे पैसे असं देऊन आणि थोडा प्रसाद म्हणून त्यांना काही शिरा किंवा तुम्हाला जे आवडेल ते त्यांना तुम्ही देऊ शकता. ऍक्च्युली नर्मदाबाईचा शिराच करायचा असतो, परंतु आता काळानुसार सगळं बदललेलं आहे. त्या शिरा खाऊन खाऊन तरी किती खाणार, त्यामुळे शिरा न देता सुद्धा तुम्ही दुसरी पण चांगली वस्तू त्यांना जर खायला दिली तरी पण हरकत नाही आणि त्यांना थोडी दक्षिणा दिली की तुमचं ते कन्याभोजन होईल. तर अशा दृष्टीने ती पूर्ण तुमची परिक्रमा होईल. तर ही परिक्रमा करताना फार मजा येते. तुम्ही एकदा जरूर करून बघा. मी 2 वेळा केले. यावर्षी पण मी एप्रिल महिन्यामध्ये ही परिक्रमा करणार आहे. अजून तारीख माझी ठरलेली नाहीये. तर अशा दृष्टीने ही परिक्रमा अतिशय उत्तम अशी तुम्हाला करता येईल आणि त्याच्यासाठी तुम्हाला गुगलवर तुम्ही सर्च केलं की हॉटेल्स तिकडची किंवा राहण्याच्या व्यवस्था, तर ते पण तुम्हाला मिळू शकेल. हल्ली भरपूर असे ट्रिपचे ॲप आहेत. प्रत्येक मेक माय ट्रिप ॲप आहे. नंतर हॉटेल बुकिंगचे भरपूर ॲप्स आहेत. तुम्हाला सर्वांना माहितीच आहेत ते. तर त्याच्यावर तुम्ही हॉटेल बुकिंग किंवा होमस्टे असं तुम्ही त्याच्यावर शोधून तिकडे तुमची व्यवस्था होईल. माझ्याकडे पण एका होमस्टेचा नंबर आहे. मी तो आता डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन की त्या होमस्टेला तुम्ही फोन केला तर तिथे राहण्याची तुमची स्वस्तामध्ये व्यवस्था होईल. आणि आश्रमांमध्ये तर होतेच, पण कधी कधी काय होतं की आश्रम कधी कधी फुल होतात, कारण भरपूर लोक त्यावेळेला येतात. एप्रिल महिन्यामध्ये तिथे भरपूर लोक येतात हे उत्तर वाहिनी करण्यासाठी, त्यामुळे आश्रम कधी कधी फुल होतात. मग त्यावेळेला अशा वेळेला आपण जर आधीच होमस्टेचं बुकिंग करून ठेवलं तर मग आपली पंचायत होणार नाही. अशा दृष्टीने मी तुम्हाला सांगतोय. दुसरं, तुम्ही हॉटेल्समध्ये पण तुमची आर्थिक परिस्थितीनुसार प्रत्येकाच्या हॉटेल्समध्ये पण तुम्ही तिथे बुकिंग करू शकता. राजपिपलामध्ये किंवा तुम्ही केवडियामध्ये कुठेही हॉटेल्समध्ये पण तुम्ही बुकिंग करू शकता. रामपुरा घाटावर रामपुराच्या इथे किडेमकोडी घाट म्हणून आहे, तिथून ही परिक्रमा सुरू करतात आणि तिलकवाड्याच्या इथेच घाट आहे. तो आपला ह्याचा जो आश्रम आहे तिलकवाड्याला, वासुदेव कुटीर आश्रम, तिथेच खाली घाट आहे, तिथून सुरुवात करतात. तर अशा दृष्टीने ही परिक्रमा करायची असते आणि ज्यांना पूर्ण परिक्रमा जमत नाही त्यांच्यासाठी ही अतिशय उत्तम असा हा उपाय आहे. तर मला जशी माहिती होती उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमाची, माझ्या बुद्धीप्रमाणे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात काही त्रुटी राहिली असेल तर तुम्ही सर्वांनी मला माफ करावं. तर हे सांगण्याचा उद्देश एवढाच होता की ज्यांना पण करायची आहे परिक्रमा त्यांच्यासाठी त्याचं इंट्रोडक्शन व्हावं, कशा पद्धतीने करायचे आहे हे शॉर्टमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केला. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा भारत भ्रमंती. भेटूया असाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नर्मदे हर. नमस्कार.